नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. आजचा व्हिडिओ हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे. एसएमएल काय असतो, एसएमएल कधी येतो. सगळ्यात विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की एनटीए ही जी एनटीटी आहे ही एक्झाम कंडक्टिंग एनटीटी आहे नीटसाठी. असंच एक वेगळी एनटीटी आहे, त्याला म्हणतात मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, एमसीसी. ह्या दोन वेगळ्या एनटीटी आहे. एनटीए तुमची नीट परीक्षा घेईपर्यंत आणि तुमचा रँक काढेपर्यंतच मर्यादित आहे. इथून पुढची जी प्रक्रिया होणार ती एमसीसीच्या अंतर्गत होणार. एमसीसी ही बॉस कम्युनिटी आहे पूर्ण देशांतर्गत काउन्सिलिंग कमिटीज मधली, आणि या एमसीसीच्या अंतर्गत सगळ्या स्टेट लेवल काउन्सिलिंग कमिटीज याच्या अंतर्गत काम करतात. महाराष्ट्रातली कुठली काउन्सिलिंग कमिटी आहे तर एमएसटी सीईटी सेल जी आहे ही काउन्सिलिंग कमिटी आहे, आणि इथून पुढची प्रक्रिया जी आहे ती एमएसटी सीईटी सेलच्या अंतर्गत होणार आहे महाराष्ट्रातल्या राज्यातील 85% स्टेट कोटासाठी. म्हणजे मला महाराष्ट्रात एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, ऑक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक, ऑर्थोटिक या सर्व कोर्सेससाठी मला प्रवेश घ्यायचा असेल तर मला कुठे अर्ज करावा लागेल तर तो मला करावा लागेल महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलला. इतर राज्यात डायरेक्ट तुम्हाला रँक बघायला मिळतील. आंध्र, तेलंगणा, कर्नाटक सारख्या राज्यात, कदाचित आसाममध्ये पण असे भरपूर राज्य आहे की ज्यांच्याकडे एनटीए एमसीसी कडे रिझल्ट देते आणि एमसीसी डायरेक्ट त्यांच्या स्टेटला त्यांचा रिझल्ट पाठवून देते. तुमच्या स्टेटमध्ये एवढे विद्यार्थी नीटला बसले होते आणि त्यातले एवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले, एवढ्या विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट आहे. पण महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट स्टेट रँक कधीही येत नसतो. महाराष्ट्रामध्ये स्टेट रँक मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायचं आहे, स्टेट रँक येण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातली जे स्टेट काउन्सिलिंग कमिटी आहे एमएसटी सीईटी त्याला जाऊन अर्ज करावा लागेल. आता भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर एमएसटी सीईटी तर ते इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आहे किंवा फार्मसीच्या प्रवेशासाठी आहे. तर असं नाही, महाराष्ट्रामध्ये मेडिकलची काउन्सिलिंग सुद्धा एमएसटी सीईटी स्टेट सीईटी सेल कडून होते, आणि त्या स्टेट सीईटी सेलला तुम्हाला बेसिक अर्ज करावा लागेल. त्या अर्जाचा प्रोफार्मा काय असतो, अर्ज कसा असतो, हे सगळं मी तुम्हाला आधी समजून सांगेल. त्या स्टेट सीईटी सेलला तुम्हाला अर्ज करावा लागेल, डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल, आणि त्याच्यानंतर जो रँक आहे तो स्टेट रँक आपण त्याला म्हणतो. मग आता इथून पुढची प्रक्रिया ऑल इंडिया रँकवर होईल की स्टेट रँकवर होईल. तुमचा ऑल इंडिया जो रँक आहे त्याच रँकचा बेसिसवर तुम्हाला स्टेट रँक मिळणार आहे. उदाहरणार्थ तुमचा ऑल इंडिया रँक 100 आहे आणि स्टेट मधला तो विद्यार्थी पहिला आहे तर त्याला स्टेट रँक 1 मिळेल. एखाद्याचा ऑल इंडिया रँक 200 आहे त्याला स्टेट रँक 2 मिळेल. असं तुमचा ऑल इंडियाच्या रँकच्या डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे 1 2 3 4 स्टेटचा सेम रँक तुम्हाला मिळेल. आता स्टेट रँक वरून काय साध्य होते, ऑल इंडिया रँक वरून तेवढा अंदाज येत नाही तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे, कुठला कोर्स मिळणार आहे. तर आपण स्टेट रँक वाईज हे कट ऑफचं पुस्तक दरवर्षी लिहित असतो. या पुस्तकाचं या वर्षीचं हे 5वं एडिशन आहे. 5 वर्षापासून चाणक्य करिअर पॉइंटची रिसर्च टीम एक डेटा कलेक्ट करून हे दरवर्षी हे पुस्तक लिहित असते. या पुस्तिकेमध्ये महाराष्ट्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस या सर्व कॉलेजेसचे कट ऑफ स्टेट रँक वाईज दिलेले आहे. म्हणजे पुढे जेव्हा तुम्ही स्टेट सीईटी सेलला अर्ज करणार त्याच्यानंतर जेव्हा तुमचा स्टेट रँक येणार त्यावरून तुम्हाला जवळपास 80-90% या पुस्तकावरून तुम्ही जर काउन्सिलिंग केलं किंवा स्टेट रँक वरून तुम्ही अंदाज घेऊन कॉलेज टाकले तर या पुस्तिकेतून तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. या पुस्तिकेत सगळ्या कॉलेजेसचे स्टेट रँक दिले आहेत, कॉलेजचे रेटिंग दिले आहेत, कॉलेजला फी स्ट्रक्चर मागच्या वर्षी दिले आहेत, कॉलेज कुठे स्थित आहे, वेबसाईट काय आहे, अशी बेसिक माहिती या पुस्तकातून मिळणार आहे. महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेश या स्टेटमध्ये एमबीबीएस कॉलेजचे पण कट ऑफ यामध्ये दिले आहे. महाराष्ट्रातले डीम कॉलेजचे रँक वाईज कट ऑफ यामध्ये दिलेले आहे. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिलाय, तिथे कॉन्टॅक्ट करा, किंवा स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर फोन करून पण तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. या पुस्तकाची घरपोच किंमत असणार आहे 200 रुपये, म्हणजे त्यात इन्क्लुडिंग पोस्टल चार्जेस. तर तुम्हाला पहिले फॉर्म भरावा लागेल, फॉर्म नंतर तुमचा एसएमएल येईल. तर त्या प्रक्रियेला सर आणखी किती दिवस लागतील, तर त्या प्रक्रियेला याच्या आधीच्या व्हिडिओत मी जसं सांगितलं होतं की सुरुवातीला एमसीसीचं काउन्सिलिंग सुरू होते, नंतरच सगळ्या स्टेटचं काउन्सिलिंग सुरू होते. तर या प्रक्रियेला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतील. त्याच्या आधी कोणाचा काही अचानकच फॉर्म भरला जाईल का नाही, अचानकच स्टेट रँक येईल का नाही. एखाद्या विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला नाही स्टेट सीईटी सेलचा, त्याचा एसएमएल येणार नाही, तो प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये
सगळी प्रोसेसचे रजिस्ट्रेशन हे कंबाईन होते. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला MBBS ला प्रवेश घ्यायचा आहे, BDS ला प्रवेश घ्यायचा आहे, BAMS, BHMS, फिजिओथेरपी अशा कुठल्याही कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर स्टेट CET सेलला अर्ज करावा लागेल आणि तुमचा जो स्टेट रँक येईल तो कंबाईन स्टेट रँक येईल. याच्यामध्ये फक्त चॉईस फिलिंग हे वेगळे वेगळे असते. ग्रुप A इज फॉर MBBS BDS, ग्रुप B इज फॉर BAMS BHMS BUMS आणि BSMS आणि ग्रुप C BPT याच्या अलाइड. तर तुम्हाला बेसिक नोंदणी सगळ्या विद्यार्थ्यांना सारखीच करायची आहे आणि नंतर स्टेट रँक येईल आणि नंतर चॉईस फिलिंग सुरू होईल. तर मला वाटते बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालकांना या स्टेट रँक बद्दल क्लॅरिटी आली असेल. तुम्हाला स्क्रीनवर शेअर पण होत असेल की स्टेट रँक कसा असतो आणि कधी येत असेल. तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये आपण मागच्या वर्षीची स्टेट रँकची फाईल पण ग्रुपमध्ये लवकरच शेअर करू. अशीच माहिती वेळोवेळी येत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.